नमस्कार मित्रांनो, भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज रात्री दत्तगुरू स्वप्नात साक्षात दर्शन देतील हे शीर्षक अगदी 100% सत्य आहे. तुम्हाला फक्त हा जो माझा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत ऐकायचा आहे, बघायचा आहे. कोणीही व्यक्ती अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नये किंवा व्हिडिओ जराही स्किप करू नये, कारण ते शब्द कानावर जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता मी जी कथा तुम्हाला सांगणार आहे त्या कथेत इतकं सामर्थ्य व पुण्य आहे की तुम्हाला दत्तगुरूंचा साक्षात्कार झाल्या वाचू राहणार नाही. म्हणून हा माझा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघावा, तरच आपल्याला दत्तगुरूचे दर्शन प्राप्त होईल. हा श्री गुरुचरित्र ग्रंथातील 19वा अध्याय आहे. हा नुसता जरी कानावरून गेला तरी मनुष्याची भाग्यवृद्धी होते, सद्गुरूचा लाभ होतो, स्त्रीस्थळी यात्रा पुण्य लाभते आणि स्वप्नात दत्तगुरूंचे साक्षात दर्शन होते. चला तर मग आपण आता थोडाही वेळ न घालवता या मराठी कथा स्वरूपात असलेल्या श्री गुरुचरित्रातील 19व्या अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 19. नावाड्याची पुण्यक्षेत्राची यात्रा. श्री क्षेत्र औदुंबर महात्म्य. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्योय नमः. सिद्धयोग्याला नामधारक म्हणाला. महाराज, श्री गुरूंनी कृष्ण संगमावर अमरेश्वराच्या जवळ औदुंबर वृक्षाखाली वास्तव केले असे आपण म्हणालात. अश्वत्थादी पवित्र वृक्ष असताना श्री गुरूंची प्रीती औदुंबावरच का होती? सिद्ध म्हणाला, विष्णूंनी पूर्वी नृसिंह अवतार घेऊन आपल्या नखांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडून त्याचा वध केला. त्याच्या पोटात विष असल्यामुळे विष्णूंच्या हातांच्या बोटांचा व नखांचा दाह होऊ लागला. उपचार म्हणून नृसिंहाने औदुंबराच्या फळांमध्ये आपली नखे रोवली, तेव्हा तो दाह शमला. देवाचा क्रोधही कमी झाला. शांतता लाभल्याने नृसिंह व लक्ष्मीने औदुंबरास वर दिला. औदुंबरावर तुला जे पूज्य मानून तुझी सेवा करतील ते पापमुक्त होतील, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. जपादी अनुष्ठाने तुझ्या छायेत केल्याने अनंतपट फलप्राप्ती होईल. तुझ्या सेवेने ब्रह्महत्यादी महादोषांचे निराकरण होईल. आम्ही दोघे तुझ्या समीप नित्यवास करू. श्री गुरु नृसिंह मंत्राचा नित्य जप करीत असत. त्या जपाने उग्रता येऊ नये म्हणून श्री गुरु औदुंबराखाली वास करीत असत. 64 योगिनींचा अमरेश्वरासनिध वास होता. रोज दुपारी त्या स्त्री रूपाने श्री गुरूंच्या दर्शनास येत. त्यांना आपल्या स्थानी नेत. त्यांच्या पूजेचा नैवेद्याचा स्वीकार करून श्री गुरु परत औदुंबरापाशी येत. एक नावाडी एकदा शेताची राखण करीत होता. योगिनी श्री गुरु समवेत नदीपाशी आल्या, तेव्हा प्रवाह दुभंगला. सर्वांनी आत प्रवेश करताच तो पूर्ववत झाला. काही वेळाने श्री गुरु त्यातून एकटेच बाहेर आले. हे पाहून त्या नावाड्याला मोठे आश्चर्य वाटले. त्यालाही श्री गुरूंविषयी कुतूहल वाटू लागले. मग दुसऱ्या दिवशी तो त्याच्या मागोमाग प्रवाहात शिरला. तो एका दिव्य नगरात प्रवेशला. तेथील लोक आरती घेऊन श्री गुरूंच्या स्वागतासाठी आले. त्यांना त्यांनी दिव्य मंदिरात नेले. रत्नखचित सिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली. त्यांना भोजन दिले. श्री गुरूंचे तेवढ्यात नावाड्याकडे लक्ष गेले. ते म्हणाले, तू येथे का आलास? नावाडी म्हणाला, स्वामी, आपल्या दर्शनासाठी मी सहज भावाने आलो आहे. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. माझ्यावर आपली कृपादृष्टी राहो एवढीच प्रार्थना आहे. त्याचा निष्कपट भाव पाहून श्री गुरु म्हणाले, नाविका, तू येथे आलास, येथील भक्तीचा सुखसोहळा पाहिलास, त्यामुळे तुझे दैन्य गेलेच म्हणून समज. या गोष्टीची कोठेही वाच्यता करू नकोस.
अन्यथा तुला मृत्यू येईल. त्याला घेऊन श्री गुरु संगमावर आले. त्यांचा निरोप घेऊन नावाडी शेताकडे गेला. त्याला मार्गामध्ये गुप्तधन सापडले. त्या धनाने त्याचे दारिद्र्य नष्ट झाले. हा नावाडी व त्याची पत्नी श्री गुरूंची नित्यसेवा करीत असत. नावाडी एके दिवशी श्री गुरूंना म्हणाला, स्वामी, माघ मासात प्रयागात स्नान करणे, काशी यात्रा करणे खूपच पुण्यपद मानले जाते. मी अडाणी आहे, हीन आहे, मला या गोष्टींचा कसा लाभ होणार? श्री गुरूंना त्याचा कळवळा आला. ते त्याला म्हणाले, अरे कृष्णा, पंचगंगेचा संगम असलेले हे स्थानच प्रयाग तीर्थ आहे. अमरेश्वराचे स्थान असलेले हे गाव काशी क्षेत्रच आहे. कोल्हापूरला दक्षिण गया म्हणतात. ज्यांना उत्तरेकडील काशी, गया, प्रयाग क्षेत्री जाता येत नाही त्यांनी या स्त्रीस्थळांची यात्रा करावी. पण तुला ती क्षेत्रे समक्ष पाहायची आहेस ना? मग चल माझ्याबरोबर. नावाड्याला श्री गुरूंनी व्याघ्रचर्मावर आपल्या मागे बसवले. मग आपल्या योगशक्तीने त्याला क्षणार्धात प्रयागक्षेत्री नेले. तेथे संगमावर स्नान करून मध्यान्ह समयी ते काशीत आले. तेथे गंगे स्नान करून विश्वनाथाचे दर्शन घेतले. सायंकाळी गया क्षेत्री स्नान व दर्शन करून ते सूर्यास्ताला मुक्कामी परतले. अशा प्रकारे श्री गुरूंच्या कृपेने नावाड्याला 3 पुण्यक्षेत्रांची यात्रा घडली. श्री गुरूंची औदुंबर क्षेत्री खूपच कीर्ती झाली. अन्यत्र जाण्याचे ठरवून त्यांनी अमरेश्वराचा निरोप घेतला. तेव्हा 64 योगिनींना खूप दुःख झाले. श्री गुरु त्यांचे सांत्वन करून म्हणाले, मी लौकिकार्थाने पूर्वेकडे जात असलो तरी सूक्ष्म रूपाने येथे राहणार आहे. औदुंबर कल्पवृक्ष आहे. मी त्यामध्ये अन्नपूर्णेला ठेवून जातो आहे. हे स्थळ गुरुस्थान म्हणून विख्यात होईल. माझे जे भक्त माझ्या पादुकांची व औदुंबराची सेवा करतील त्यांना तुम्ही सहाय्य करा. त्या भक्तांची सर्व इष्ट मनोरथे पूर्ण होतील. येथील अन्नपूर्णेची आराधना केल्याने 4ही पुरुषार्थ साध्य होतील. येथे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, संक्रांत, सोमवती अमावस्या आणि व्यतिपातादी पर्वणी काळी स्नान केल्याने स्वर्गातील मंदाकिनीच्या तीरी सहस्त्र सालंकृत कपिला गायींचे ब्राह्मणांना दान केल्याने पुण्य मिळेल. येथे औदुंबराखाली जप, होम, मानसपूजा, रुद्रपाठ, ब्राह्मण भोजन व प्रदक्षिणा केली तर अगणित पुण्यफळ मिळेल. श्री गुरूंनी योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगितले आणि ते भीमातीरी वसलेल्या गाणगापुरास गेले. अशा रीतीने हा 19वा अध्याय समाप्त झाला. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये श्री दत्ताविषयी खूप माहिती प्राप्त झालेली आहे. तर आपल्याला 19व्या अध्यायाचे मराठीत रूपांतरसुद्धा माहीत पडलेले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असे लिहिल्यास आपले मनोरथ पूर्ण होईल. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील. धन्यवाद मित्रांनो.